नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. बंधू आणि भगिनींनो, आपण आज एवढे बिझी झालेलो आहोत किंवा आपण एवढे व्यस्त झालेलो आहोत. आज प्रत्येक व्यक्ती बघतो आहोत आपण की प्रत्येक व्यक्ती एवढा बिझी किंवा एवढा व्यस्त झालेला आहे की त्याला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला वेळच नसतो. बरेचदा व्यक्ती इतके बिझी असतात किंवा एवढे व्यस्त असतात की त्यांना आपला वेळ आपल्या कुटुंबासोबत घालायला वेळच नसतो. बरेचदा नोकरीच्या निमित्ताने किंवा कामाच्या निमित्ताने व्यक्ती घराबाहेर सकाळी पडतो आणि एकदम रात्री येतो. रात्री आल्यानंतर देखील त्याला आपल्या कुटुंबियांसाठी किंवा कुटुंबासोबत घालवण्यासाठी वेळ नसतो. तो बरेचदा मोबाईल किंवा टी व्ही बघत असतो आणि त्याला आपल्या घरी काय चाललेलं आहे ते देखील माहीत नसते. बऱ्याचशा कुटुंबात असं असते की त्याला आपल्या घरी काय सुरू आहे, आपले मुलं कुठे जात आहे, आपले मुलं काय करत आहे किंवा आपली पत्नी कसं मेंटेन करत आहे, घर कसं चालवत आहे हे देखील त्या व्यक्तीला माहीत नसते आणि तो एवढा आपल्या कामामध्ये व्यस्त असतो. तर बंधू आणि भगिनींनो, आपण आपल्या कुटुंबियासोबतही वेळ घालवणं खूप गरजेचं आहे. जर आपण आपल्या कुटुंबियासोबत वेळ घालवला नाही तर आपले कुटुंबातील लोक आपल्यापासून दुरावत जातील आणि एक वेळ अशी येईल की आपल्याला आपल्यासोबत आपले कुटुंब असून देखील आपल्याला कुणाचाही साथ लाभणार नाही किंवा कुणाचीही सोबत लाभणार नाही आणि त्यामुळे आपण नेहमीच आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. कितीही तुम्ही बिझी असू द्या, कितीही कामात व्यस्त असू द्या, परंतु अर्धा तास तरी 1 तास आपल्या कुटुंबियांसोबत नक्की संवाद साधा. जेवढा आपण आपल्या कुटुंबियाशी संवाद साधू, तेवढंच आपण आपल्या कुटुंबासोबत तेवढंच जवळकी साधू आणि आपण जेवढं आपल्या कुटुंबियासोबत जवळकी साधू आणि आपल्या कुटुंबासोबत जेवढं राहू, तेवढं आपल्या कुटुंबातील कोणते प्रॉब्लेम्स आहे, आपल्या मुलांवरच्या जीवनात काय सुरू आहे किंवा आपल्या पत्नीला कोणते प्रॉब्लेम्स आहे हे आपल्याला माहीत पडेल आणि आपण त्यानुसार आपण आपल्या पत्नीला किंवा आपल्या मुलांना त्याच्यातून काढण्याचा प्रयत्न करू. जर आपण आपल्या कुटुंबियासोबत वेळच घालवणार नाही, तर आपल्याला त्यांची समस्या किंवा त्यांच्यात काही काम असेल, त्यांना कोणता त्रास असेल, तो आपल्याला माहीतच पडणार नाही किंवा त्याची जाणीव देखील होणार नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबियासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कितीही कामात व्यस्त असाल किंवा बाहेर कामाला जात असाल किंवा दिवसभर तुमचा कामात वेळ जात असेल, तरी घरी आल्यानंतर तरी निदान तुम्ही आपल्या कुटुंबियांसोबत नक्कीच वेळ घालवा. कारण आपल्या कुटुंबियांना देखील आपली तेवढीच गरज असते जेवढी आपल्याला त्यांची असते. फक्त जेवणापुरती किंवा आपल्या झोपण्यापुरती आपल्या कुटुंबात न राहता आपल्या कुटुंबियासोबत सर्व सुखदुःखात देखील आपण साथ दिली पाहिजे आणि त्यासाठीच आपण त्यांच्यासोबत संवाद साधला पाहिजे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवला पाहिजे. जेवढा आपण आपल्या कुटुंबियाशी सोबत वेळ घालवू किंवा त्यांच्यासोबत राहू, तेवढंच कुटुंबातील व्यक्तींचे किंवा आपल्या कुटुंबातील मुलांचे किंवा आपल्या पत्नीचे किंवा आपल्या घरच्या लोकांचा काय प्रॉब्लेम आहे, त्यांना कोणत्या उणिवांना तोंड द्यावं लागतं, त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागते किंवा त्यांना त्यांच्या जीवनात कोणते प्रॉब्लेम्स आहे का किंवा काय आहे, ही सर्व आपल्याला माहीत पडते आणि त्यामुळे आपण आपल्या कुटुंबियासोबत जास्तीत जास्त संवाद साधणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला वेळ नसेल तर ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी लाँग टूरवर जाणं, फिरणे, सोबत आपला काही वेळ घालवणे हे खूप गरजेचे आहे. जेवढा तुम्ही आपल्या कुटुंबियांसोबत संवाद साधाल किंवा त्यांच्यासोबत राहाल, तेवढाच तुमच्या कुटुंबातील ताणतणाव कमी होईल आणि प्रेम आणि आपुलकी वाढेल व जेवढी प्रेम आणि आपुलकी तुमच्या कुटुंबियात वाढेल, तेवढंच तुमच्या जीवनात सुख समाधान मध्ये वृद्धी होईल आणि तुम्हाला जर सुखी आणि समाधानी जीवन जगायचे असेल, तर आपल्या कुटुंबियांसोबत संवाद साधा, वेळ घालवा आणि प्रेमाने राहा. भांडण न करता सर्व प्रेमाने एकमेकांसोबत राहा आणि आपल्या एकमेकांना समजून घ्या. तरच तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, शांती येईल आणि तुमच्या जीवनात आनंद निर्माण होईल. माझा हा व्हिडिओ आवडल्यास सर्वांना नक्की शेअर करा. धन्यवाद.